दादा तुम्ही काय आणले बाजारला गेलते काय आणलं आम्हाला बिस्किटचा पुढे नेता येत नाही आम्हाला खाऊन येत तुमचं नेमकं आता किती क्षेत्र आहे आणि उत्पन्न कसं आहे? माझं 5 एकर क्षेत्र आहे कांदा आहे पण कांद्याला 500-600 रुपये भाव असल्यामुळे मला भाडे देऊन मजुरी पैसा मिळत नाही आणि मुलाला खायला नेता येत नाही. कर्जमाफी जरी झाली असती तरी थोडा आधार आला असता. दादा भुसे चांदवडच्या उपोषणानंतर दादा भुसेंनी शब्द दिला की आम्ही शेतकऱ्याचेच पोर आहे, आम्हाला जाणीव आहे आणि मुख्यमंत्री येत आहे उद्या इथं काय ते मराठा साहित्य संमेलन काहीतरी चालू होतं तिथं येत आहे आणि आपण हा विषय घेतो, आपण शिष्टमंडळाला पण घेऊन जाऊ. काय नुसते गाजर दाखवायचेच काम चालू आहे का? सगळे असेच म्हणत्या आम्ही शेतकऱ्यांचे पण जर रिअल गोष्ट चावळली कोणीच शेतकऱ्यांची नाही. जशी त्याची पोळी भाजून घ्या. त्या दादा भुसेनला सांगितलं असेल जा काहीतरी गाजर दाखवून द्या आणि आंदोलन बंद करून टाका. तसंच झालं नाही तर काय झालं सांगा. आणि विरोधकांचं काम आहे बोलायचं. तिथे शोभा बादशाह आल्या होत्या, तुमचे काय त्यांचं नाव ते भगरे सर आले होते, यांनी त्यांना धारेवर धरायला पाहिजे होतं ना. वरून हे म्हणता की आपले माननीय नेते आले वगैरे आणि आम्ही पण आवाज उठवतो आणि काय चाललंय नेमकं? विरोधकच राहिले नाही. सगळ्यात मूळ गोष्ट शेतकऱ्यांना कोणीच राहिलं नाही. विरोधक असू सत्ताधारी असू सगळे एक होऊन जात्या. शेतकऱ्यांच्या मध्ये एकदम पाणी होऊन जातं. काहीच मजा नाही. 7-12 कोरा करा कोणाचंच माफ नाही झालं. सरकार 6 वर्षापासून तीच योजना राबवून राहिलं. फक्त दर अधिवेशनात नव्याने सांगत राहिले याच्यात कोणाचं कर्जमाफी होणार नाही. दर वर्षाला 1.5 लाख रुपये व्याज होऊ राहिलं, 1.5 लाखाची कर्जमाफी देऊ राहिली. सरकार फक्त बावळ्यात काढून राहिलं, आश्वासनं देऊ राहिलं. कोणालाच काही फायदा होणार नाही त्याचा. एकदम महत्वाचा मुद्दा आहे. थोडं पुढे एकदम हा महत्वाचा मुद्दा आहे. ते 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, पण ते जाहीर करतीने का व्याजा सगट का मुद्दल नेमकं कशा पद्धतीने कर्ज माफ करणार? हे जाहीर फक्त एवढंच करते का 2 लाख तुम्हाला कर्जमाफी आहे. फक्त तळागाळातल्या शेतकऱ्याला एवढंच माहिती होतं का 2 लाखाची कर्जमाफी आहे. फक्त 2 लाख जर 2 वर्ष थकलं तर ते 4-5 लाख होऊन जातं. तर शेतकरीचं कर्जमाफीत बसतच नाही. कोणताच शेतकरी 2 लाख वाला नाही बसत. 2 लाखाची माफी करून उपयोगच काय? आता शेतकऱ्यांनी शहाणं झालं पाहिजे, कारण तिथं जे आकली नसतात, जे शेतकरी ज्याला शेतीचं क म्हणता फ माहित नाही असे लोक तिथं बसतात. खरं तर काही नाही ते म्हणते ना 7-12 कोरा करू, त्यांचा द्वारा तोडून त्यांचा नारा संपून टाका, विषय मिटून टाका. दुसरा एक विषय दादा, ज्यावेळेस ते निवडणुका जवळ येतात त्यावेळेस आश्वासन दिला. आता शेतकऱ्यांचं सुद्धा कुठेतरी जागं झालं पाहिजे. त्यांना म्हणा आम्हाला ज्या स्टॅम्प करून दिला पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना आश्वासन नाही ना, स्टॅम्प करून घेतला पाहिजे का? तुम्ही जे आश्वासन द्या स्टॅम्प करून द्या. अहो स्टॅम्प नाही, त्यांचं सगळं केंद्रापर्यंत त्यांचे स्टॅम्प तेच फाडतील आणि तेच नवीन बनवतील. आपल्याला कळून देणार नाही. सगळं बावळ्यात काढायचे कामं चालू, याच्यात काहीच फरक नाही. करून टाकतील आपल्याला. आता 2 लाखाची त्यांनी जी माफी दिली का शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ पात्र शेतकऱ्यांना, असे कोणी शेतकरी आहे का पीक कर्जाचे? पीक कर्जाचे शेतकरी भरपूर आहे. असं काही नाही का शेतकरी नाही असं काही नाही. भरपूर शेतकरी छोटे शेतकरी ज्यांनी 2 लाखाच्या आसपास कर्ज काढलेलं असेल असे भरपूर शेतकरी महाराष्ट्रामध्ये. आणि 20% शेतकरी असे आहे का त्यांनी जास्त कर्ज काढलेलं आहे. म्हणून शासनाच्या ज्या अटी त्यांनी निकष लावलेले आहे ना, त्यांची एक कमिटी राहते. त्या कमिटीनं सगळा सर्वे गोळा केलेला असतो. असं काही नाही का शासन कर्जमाफी देत नाही. कोण म्हणतं? 3 वेळा मी स्वतः बघितलंय. जरी आपलं नसेल झालं तर पण मी सोसायटीत चेअरमन होऊन गेलेलो आहे. किती लोकांची कर्जमाफी झाली मला माहिती आहे. त्यांनी बरोबर तोंड पाहून कार्यक्रम केले. 2008च्या माफी मला आठवते. फक्त तोंड पाहून का जे डॉन आहे ना, डॉनचे कर्ज माफ झाले, पण जे गोरगरीब लोक त्यांचे कर्जच माफ नाही झाले. हे खरं आहे का खोटं आहे सांगा मला. नाही असं नाही म्हणता ना. त्यांना काय 50,000 वाल्याचं 5 लाख होऊन गेलो तर तसंच थकून राहिला. 12-12, 15-15 लाख वाले माफ एकदम फॅक्ट आहे हा. आणि मंत्री महोदय आत्ता मागे बोलले का 7-8 काढले 10 काढले मग 2 लाखात कस काय बसाल? अहो तुम्ही काय नागरा हाकून बंगले बांधले का 10-10 कोटीचे? शेतकरी कशासाठी करू राहिलाय? जर 1 एकर द्राक्ष बाग उभा करायचा असेल तर 5-5, 6-6 लाख रुपये खर्च आहे. तो कसा 2 लाखाच्या आत बसेल? आणि जर तुम्हाला द्राक्ष बाग नको कांदा पाहिजे तर कांदा 500 रुपये क्विंटल विकू राहिला, शेतकऱ्याला काय शिल्लक राहील? काहीच नाही. दोन्ही बाजूने शेतकऱ्याला ते मिठीत धरू राहिले, वेटीत धरू राहिले. शेतकऱ्याला फक्त निस्तनाबूत करू राहिले. सरकारला शेतकऱ्याशी घेणं नाही, फक्त खाणाऱ्याशी घेणं आहे. त्यांना फक्त राईट महत्वाचं मतदान महत्वाचं आहे, त्यांना शेतकरी महत्वाचं नाही. फक्त खाणाऱ्यांचा विचार. हा बोला तुम्ही. सोसायटीचं कर्ज माफीचं नाही एक्सपिरियन्स असं नाही. त्यांचं क्षेत्र आहे ते, त्यांच्याकडून आपल्याला थोडं पुढे या. बंद करा.
कर्जमाफी झालीच नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. जरी जे आता मी स्वतः आहे, झाली मला मान्य त्याने पण मी स्वतः आहे, माझं कर्ज 4 लाखाच्या वर आहे. ते सगळं पूर्ण केल्याशिवाय तो शासन किती देतं? 2 लाख रुपये त्यांची मर्यादा ठरवून दिलेली. ठीक आहे, ते बोलले असेल, सभेत बोलले असेल, काय झालं असेल तो भाग वेगळा आहे. खऱ्या अर्थानं ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी मी मान्य करतो, ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी त्यांनी पूर्ण 7-12 कोरा केला पाहिजेत, हे मान्य आहे मला बी, हे मला मान्य आहे. पण शेवटी ते शासनाच्या कमिटी असते, त्या कमिटीनं जो ठराव केलेला असतो त्याच्यात असं कोणी म्हणू शकत नाही का आम्ही शेतकरी गावात त्यांनी असं दिलंय का थकीत पीक कर्ज परत पात्र त्यांना असं सुटसुटीतपणा ठेवला नाही त्यांनी. पात्र म्हणजे जे त्या निकषात बसतील तेवढे. अहो ऐका, माझा प्रश्न काय आहे, तुम्ही कायमच सालाच्या मर्यादा ठेवता, पण जो गाळात गुंतलेला शेतकरी समजा 2008च्या माफीत जो बसला नाही, 12ला पण बसला नाही, 15ला पण बसला नाही, 20ला पण बसला नाही, त्या शेतकऱ्याचं काय? त्याचा तुम्ही विचार करताय का? ते सर्व बरोबर आहे, ते शासनानं विचार केला पाहिजे. संपूर्ण कर्ज ते बोलले सभेमध्ये बोलले का फडणवीस साहेब सभेमध्ये बोलले आम्ही शेतकऱ्याचे कायवारी, शेतकऱ्याची कायवारी ते त्यांनी 7-12 कोरा केला पाहिजे, हे आमचं मत आहे. पण आता शासनाचं शेवटी धोरण काय आहे? शेवटी त्यांना बी राज्य चालवायचं आहे, देश चालवायचा आहे. माझा विषय काय आहे, पण येऊन जाऊन कुठे अडतं? शेतकऱ्यापाशी अडतं. हो. ह्या गोष्टी त्यांनी जोपासल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजेत, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ. माझा विषय कोणता आहे का तुम्ही ना मोठे जे शेतकरी आहेत त्यांना नका माफी देऊ, पण गोरगरीब मिडल क्लास शेतकऱ्यांना माफी तुम्ही दिली पाहिजे ना. तुम्ही तिथे पात्र शब्द टाका, पण तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांना पण चुराडताय ना. बरोबर आहे. किती क्षेत्र आहे तुमचं? मी इथले पिंपळगाव नजीकचा आहे. माझा पहिला असा किस्सा झाला का देवेंद्र फडणवीसनं पहिल्या छूट कर्ज माफ केलं, त्यावेळेस माझ्यावर कर्ज होतं 3 लाख रुपये. अच्छा, त्याच्यात मी काही बसलो नाही. नंतर उद्धव सालामुळं बसले नाही का एकरामुळं? मी 2015ला गेलो होतं, हा राईट. तर ते काय मला बसलं नाही. त्याच्यानंतर तेच कर्ज पुढं थोडं थकीत गेलं. मग उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, उद्धव साहेबाची याच्यात सुद्धा माझं बसलं नाही. काय रे तुम्ही ज्यांना मागं कर्ज माफी दिली ते त्याच्यात नाही बसले आणि ते साल त्यांनी पुढे नसेल घेतलं. पुढे मग ते त्याच्यात बी नाही बसलं. मग शेवट मी ते कर्ज भरून टाकलं. कसं भरलं मग ते? म्हणजे थोडं करून भरावंच लागलं ना मला. कोणतं सोसायटी होती का? नाही, स्टेट बँक होती. बापरे. ते कर्ज मला भरावं लागलं पूर्ण. म्हणून आता माझ्यावर काही कर्ज नाहीये, मी त्यापासून घेतलंच नाही कर्ज. कारण आता नादच नाही करत करायचा. मिळवणूक होती ना. ते अधिकारी सुद्धा ते काय म्हणते, तुम्ही पॉलिसी काढा 50,000 रुपयाची. अच्छा, बँकेचे तेच एजंट राहत्या, मॅनेजरच. ते काय म्हणत्या, तुम्हाला 1.5 लाख रुपये त्यातून 50,000 पॉलिसी काढा. बापरे. मी त्याच्या समोर कागद फेकून दिले, निघून आलो. याला तर मी तिथे बँकेत खरं खोटं करून दिलं आज बी. अच्छा, काय वाटतं काका, शेतकऱ्याची पिकाच्या भावात लूट होती. अगदी साधा रिचार्ज मारायला गेला तर 18% लगेच कट होता. शेतकऱ्याला खाद घ्यायला गेलं तरी 18% जाता, औषधं घ्यायला गेलं तरी, आणि शेतकऱ्याच्या मालाची एकदम लूट होते. सरकारचं काही चुकत नाही याच्यात. माझे शनिवारी 600 रुपये कांदे गेले. शनिवारी 600 रुपये कांदे गेले. त्याच्यामध्ये काय खर्च सुद्धा निघणार नाही. आज बाई मजुरी म्हणलं एक ट्रॅक्टरला 2,000 रुपये लागायचे काढायला. जास्त खर्च वाढलाय. खर्च वाढला, भरपूर वाढला खर्च. आणि ही पीक कर्ज आहे, हे गाजर आहे. फडणवीसच खावा ते गाजर, आम्हाला नाही देऊ त्यांना. त्याचंच खा, तेच भलं. त्याला फक्त पक्ष फोडा, तिकडे 50 खोके वाटा आणि मजा करा. सगळे एकाच नाण्याचे असं म्हणायचं नाही का हा खूप चांगला आहे. सगळे तसेच. काय म्हणतात आता, बोला. मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल, याच मार्च अखेर महिन्यात स्वर्गीय अजितदादा आणि त्यांना जोडी मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की कर्जमाफी होणार नाही, तुम्ही कर्ज भरा. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नवजुनं करू या अनुषंगाने शेतकऱ्यांनी घरातले डागडागिने म्हणजे काही खाजगी सावकारांकडून उसने घेऊन अशा पद्धतीने ते कर्ज भरले. आणि आता यांनी 2 लाखापर्यंतची माफी केली. त्याच्यात जे रेग्युलर भरणारे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं म्हणजे हे कितपत योग्य आहे? जो भरणार नाही त्या शेतकऱ्याला तुम्ही 2 लाखाची माफी देताय आणि जो रेग्युलर भरणारे त्याला तुम्ही 50,000चं ते करताय. म्हणजे याचा परिणाम इडून पुढं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा दिसून येईल आपल्याला. बरोबर. दादा 2 मिनिटं.
तुम्ही क्षेत्र किती तुम्हाला 2.5 एकर आहे. आतापर्यंत ज्या माफ्या झाल्या तुमचा काही कर्ज बिर्ज आहे का? कर्ज आहे ना, पण मग आम्ही रेग्युलरमध्ये. अच्छा, हो म्हणजे व्यवस्थितरित्या तुमचं हँडलिंग आहे सगळं. हो, मग आता शासनाने सांगत त्याप्रमाणे. पण मग आता त्यांनी असं आजार दाखवलं कोणतं का जे रेग्युलर आहे त्यांना फक्त 50,000 देणार आहे. हो, मग आता इथून पुढे आता आम्ही थकीत ठेवणार ते कर्ज जोपर्यंत. कर्जमाफी कशाला म्हणत्या? कर्जमाफी म्हणत्या फक्त शरद पवारच्या कर्जमाफीला. अच्छा, हे गांडू सरकार आहे. 2 मिनिटं. अशी का, असं काय तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये का ती? शरद पवारनं सरलाट कर्जमाफी केली. नाही नाव काय, अडीच अल्पभूधारक शेतकरी घेतला होता, जो एखादा गरीब ऐका मला आठवते ती कर्ज आम्ही त्याच्यात बसलो नाही. दादा इकडे या. त्याच्या कारण त्यांनी अल्पभूधारक शब्द वापर होता. 2.5 का 5 एकराच्या आत शेतकरी आणि ज्यांचं खाते वाटप नाही, समजा गरीब शेतकरी, ते माफीत बसलेच नाही ना हो. पण ते 80% झालतं. यायचं 10% सुद्धा होणार नाही ना. आजच्या याच्यामध्ये गावामध्ये 5% सुद्धा होणार नाही. बरोबर, तुम्ही हे लिहून ठेवा माझं वाक्य. गावामध्ये 5% सुद्धा कर्जमाफी होणार नाही. चांगलं, खूप छान नियोजन केलं त्यांनी, अभ्यास खूप चांगला केला एक त्याचा. गाजर त्यानंच खावा, दुसऱ्याला देऊ नाही. तुला काही कमी पडत सरकार शेतकरी पण गावठी गाजर राहिलेच नाही ना आता. हायब्रिड कोण त्यानंच खावा ते. शेतकरी एकूण लागलं तर तुला विलक्षणला पैसे आम्ही देऊ, पण तू हे गाजर आम्हाला देऊ खूप अगदी पुरं ताकद त्यांनी लावली होती व 7-12 कोरा 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 कोरा. अहो त्यांना खोटं बोलणं त्यानं सरकार कमवलं. आतापर्यंत त्यांना काय केलं? सरकार पाडून सरकार बनवतो, सरकार पाडून फोडून तोडून सत्ता आहे ना आता. पण तेवढा दिल्ली मागं आहे त्यांचा ना त्याच्या तेवढा अभ्यास पण आहे त्यांचा, त्याच्या मागे दिल्ली ना. अभ्यास तेवढा माइंड पण खूप आहे त्यांना. आहे ना. मग आम्ही शासन त्याला जास्त माइंड. त्याच्यामुळे दिल्ली मागं असल्यामुळे तो काही करू शकतो. माझ्या मागे 100 माणसं द्या बरं, मी काही करू शकतो. आता ते टाळ घेऊन आंदोलन त्यांनी केलं होतं का सोयाबीनला 6,000 भाव भेटला पाहिजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी? नाही मिळालं. बरोबर. हां. पण आता मकाचं पार हाल झाले, म्हणजे म्हणजे अवकाळच करून टाकल्या फार मकान. समजायचंच शेतकऱ्याचे फक्त हाडकं बाकी राहिले आता, बाकी काही नाही आणि आता. कष्ट करू बायांच्या अंगावर मास नाही राहिलं. नाही काहीच नाही राहिलं. बायाने आणि माणसांनी समजे सारखेच झाले आता. विषयच नाही ठेवला त्याने आता. ते आता काय मारीचं का काय करतं का माहीत नाही शेतकऱ्याला आता. दादा 2 मिनिटं. तुमचं किती क्षेत्र आहे? माझं 2 एकरच्या आसपास क्षेत्र आहे आणि माझं सरकारला आव्हान आहे, तुम्ही जी कर्जमाफी करताय ती करा आणि त्यामध्ये ज्या सरकारी ज्या बँका आहेत त्या बँकेचं पण करा. नाही ते बोलले, त्यांनी शब्द केलाय ना का कोणती पण बँक असू, तसं काही नाही. हा, माझं पण पीक कर्ज पाहिजे ना, कोणाकोणाचं किती आहे हा एक विषय आहे. जरी कोणाचं असेल किंवा नसल, ज्याचं असेल, ज्या बँकांना याला पीक कर्ज म्हणून देण्याचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांचं त्यांनी माफीमध्ये बसवलं पाहिजेत, केलं पाहिजेत. आणि नुसतंच 2 लाखापर्यंतच नाही, जे काही ऑड असेल ते सुद्धा केलं समजा व्याज वाढलं असेल त्यांचं, मग व्याज जे काय असेल समजा 2 लाख रुपये घेले पीक कर्ज आणि त्याचं व्याज जर 2.5 लाख झाला असेल. 2.5 नाही ते 3 का लाख असे ना, मग त्या ठिकाणी 5 का असे ना, सरसकट त्यांनी केलं पाहिजेत. असं 3-2 हा पंक्ती भेदभाव केला नाही पाहिजेत. पण त्यांनी खूप छान नियोजन केलं ना. नाही, नियोजन- शेतकऱ्याला कर्ज माफ नाही, पात्र शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ नाही, जे रेग्युलर भरताय त्यांना सुद्धा पण तसंच केलं पाहिजे. 50,000 देणार. नाही 50,000 नाही, कारण त्यांनी ते जर रेग्युलर जर सरकारला सहकार्य करताय तर त्यांनी पण यावर्षी त्यांना सरकारनी या शेतकऱ्यांना जे रेग्युलर भरताय त्यांना यावर्षी पण चान्स दिला पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी जर देत असेलच कायम माफीमध्ये बसत असेल किंवा बुवा सरकारी बँकां जे कर्ज घेत असतील तेच जर बसत असतील, जे खाजगी घेत आहे ते सुद्धा बसले पाहिजे आणि जे रेग्युलर भरतात त्यांना सुद्धा हा लाभ मिळाला पाहिजेत. कारण यावर्षी कुठलाच कांदा असो, मका असो, कोणतंच पीक परवडलं नाही. लेबर खर्च, खादीचा खर्च, इतर भरपूर सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी एकदम मेटाकुटीस आलेला आहे आणि त्यामुळं सरकारने सर्वांनाच कर्जमाफी दिली पाहिजे. हा विशेष म्हणजे आता आपण किती औषधं मारतो वावरामध्ये, खादी माग त्याला 17-18% निसा GST देतो आपण. हो आहे ना, तसं GST आहे, पण तो GST त्यांच्यासाठी आहे. बाकी आपल्या पिकाला भाव नाही. शेतकऱ्यासाठी पिकाला भाव नाही. हा हो ना, शेतकऱ्यासाठी कुठलाच त्या ठिकाणी निर्णय नाही आहे. आणि मुळात जे कांद्याचे जे निर्णय घेत आहे यांना प्रथम विषय असा आहे का त्यांना हे माहीत नाही कांदा जमिनीवर येतो का कांदा टेरेसवर येतो. त्यामुळं ज्यांना खप किंवा फ माहित नाही असे तिथं बसले. त्याच्यातला कांद्याचा ज्यांना गंध लावण्यात सुद्धा पुरता सुद्धा गंध नाहीये असे लोक कांद्याचा निर्णय घेतात. बरोबर आहे, बरोबर. थँक्यू.